नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हाला मी आज एक सांगणार आहे की प्रोफाईलमध्ये आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतात आणि प्रोफाईल झाल्यावर आपल्याला लीड जनरेशनसाठी पहिली स्टेप असते की जी आपल्यासाठी असते फेसबुक थ्रू आपण लीड जनरेशन करू शकतो. ते कशा प्रकारे करू शकतो ते या व्हिडिओमध्ये आपण ते पूर्ण पाहणार आहोत. त्यासाठी सगळ्यात पहिले या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जरूर करा आणि या व्हिडिओला आवडला तर लाईक आणि कमेंट जरूर करा. ओके, सो मी तुम्हाला आज प्रोफाईलच्या बद्दल माहिती देणार आहे आणि दुसरी गोष्ट लीड जनरेशनची पहिली स्टेप सांगणार आहे की फेसबुक थ्रू आपण कशी लीड जनरेशन करू शकतो. सो चला मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते आणि सगळ्या गोष्टी सांगते. सो मैत्रिणींनो, हे जे आहे माझं फेसबुक पेज आहे. फेसबुक आपण ओपन केल्यावर सगळ्यात पहिले आपला मेन गोष्टी असतं की प्रोफाईलवर आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोफाईलवर आपल्याला जाऊन आपला जो फेसबुक असतो तो असतो की तो पर्सनल असतो. इथे आपल्याला सगळ्यात पहिले तो प्रोफेशनल मोडमध्ये न्यायचा असतो. प्रोफेशनली सगळ्या गोष्टी ओपन करायच्या असतात. म्हणजेच काय तर इथे तुम्हाला भरपूर असे टूल्स वगैरे जे असतात की जे रील एडिटिंगमध्ये, व्हिडिओ एडिटिंगमध्ये कामास येतात. प्लस तुमचा जो आहे डेलीचा तुमचा डॅशबोर्ड, म्हणजे तुम्ही किती लाईक, कमेंट्स, फॉलो वगैरे किती झाले, तुमचं ग्रोथ किती आहे तुमच्या प्रोफाईलची, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. तेही फक्त प्रोफेशनल प्रोफाईलमध्ये. त्यासाठी तुम्हाला जे आहे प्रोफाईल प्रोफेशनल करावं लागतं. डॅशबोर्ड आपला जो आहे तो दिसतो. सो प्रोफेशनल प्रोफाईल करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले तुमचं जे फेसबुक पेज आहे, फेसबुक पेजमध्ये गेल्यावर आपल्याला आपल्या मेन जो आपला प्रोफाईल असतो त्यामध्ये आपल्याला जाऊन सगळी सेटिंग करावी लागते. तर सेटिंगसाठी आपल्याला जे आहे की प्रोफाईल जे आहे आपलं कसं आहे, इथे तुम्हाला ऑप्शन दिसतंय की 3 डॉट्सवर तुम्ही क्लिक करायचं आहे. 3 डॉट्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला टर्न प्रोफेशनल मोड ऑफ. आता इथे माझं ऑलरेडी प्रोफेशनल मोड आहे त्यामुळे हे ऑन ऑफ करायचं म्हणत आहे. जर तुमचा प्रोफेशनल मोड नाहीये, पर्सनल मोड आहे, तर इथे तुम्हाला ऑन दिसेल, टर्न प्रोफेशनल मोड ऑन. तर त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुमचा जो प्रोफाईल आहे तो प्रोफेशनल होऊन जाईल. प्रोफेशनल प्रोफाईल झाल्यावर काय काय होतं, इथे तुमचा कॉन्टॅक्ट्स, अबाउट, ईमेल, फोन नंबर आणि तुम्ही पोस्ट काय केलेला आहे, स्टोरी, स्टेटस, सगळ्या गोष्टी ज्या आहे पब्लिक होतात. तुम्हाला फॉलोवर्स, फॉलोविंग किंवा रिक्वेस्ट ज्या आहे, फ्रेंड रिक्वेस्ट, त्या सुद्धा पब्लिक होतात. कोणीही पाठवू शकतं, फॉलो करू शकतं, लाईक, कमेंट तुमच्या पोस्टला करू शकता. याला प्रोफेशनल प्रोफाईल म्हणतात. जर तुमचं प्रोफेशनल प्रोफाईल नसेल, तुम्ही वर्क फ्रॉम होम बद्दल माहिती देत असाल तर लोक ट्रस्ट करत नाही जर तुमचं प्रोफाईल पर्सनल असेल तर. सो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, प्रोफेशनल प्रोफाईल करावं लागेल. सो आता त्यानंतर मी इथे अबाउटमध्ये माझ्याबद्दल माहिती दिलेली आहे. अबाउटमध्ये गेल्यावर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या भरायच्या आहेत की तुम्ही कुठे वर्क करताय, कुठे एज्युकेशन झालं आहे, राहणं कुठे, सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या फिलअप करायच्या आहे. प्लेस तुमचं, कॉन्टॅक्ट वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत. कॉन्टॅक्टमध्ये एक गोष्ट तुम्ही करू शकता, तुमचा फोन नंबर जो आहे, आता भरपूर लेडीजला प्रॉब्लेम येतो. सो त्या काय करू शकता की इथे फोन नंबर जो आहे, इथे लॉकचं जे एडिटचं आयकॉन आहे, एडिटच्या आयकॉनवर क्लिक करायचं. फोन नंबर आपला हाईड करायचा, ओनली मी करायचा. काय करायचा, ओनली मी करायचा. म्हणजे जेणेकरून तुमचा फोन जो आहे फक्त ओनली तुम्हीच बघू शकता. ओके, सो त्यानंतर तुम्ही इथे तुम्हाला फोन नंबर आपला पर्सनल करून घ्यायचा. ईमेल आय डी तुम्ही पर्सनल करू शकता जेणेकरून तुमचा प्रोफाईल जो आहे हॅक होणार नाही. ओके, सो इथेही तुम्ही करू शकता, वर्ल्ड पब्लिकही करू शकता किंवा तुम्ही हे इथे क्लिक करून ओनली मी, पब्लिक, फ्रेंड, ओनली कस्टमर हे करू शकतात. सो प्रोफेशनल याच्यामध्ये आपण ईमेल आय डी हा पब्लिक राहू द्यायचा. ओके, फोन नंबर जो आहे तो तुम्ही फक्त ओनली मी करा किंवा तुमचे जे फ्रेंड्स आहेत, जे कनेक्टमध्ये आहेत त्यांना तुम्ही करू शकता. ओके,
सो त्यानंतर तुमची वेबसाईटची लिंक म्हणजे काय, आता लिंक ट्री हा एक वेगळा भाग असतो की ज्यामध्ये तुमची इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, व्हॉट्सअप स्टेटस, व्हॉट्सअपची लिंक, या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी जमा करायच्या. 10 लिंक असतात, 10 लिंकची एक लिंक तयार करायची, त्यालाच म्हणतात लिंक ट्री. तर ती प्रोसेस जी आहे मी तुम्हाला सांगेलच, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहेच ते. सो ती प्रोसेसने तुम्ही लिंक ट्रीची लिंक काढून इथे टाकू शकता, ती तुम्ही पब्लिक करायची आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन आपली सगळी टाकायची आहे. बेसिक इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर तुमची कॅटेगरी वगैरे सगळ्या एंटरप्रिनर आहात, डिजिटल आहात, काय आहात तुम्ही ते टाकू शकतात. डिजिटल क्रिएटर टाकू शकतात, दुसरं काहीही टाकू शकतात. ओके. सो त्यानंतर आपल्याला जी असते प्रायव्हसी वगैरे ही सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍड करणं ते ऑलरेडी असतातच. प्रोफाईल ट्रान्सपरन्सी म्हणजे ही तुमची प्रोफाईल जी आहे कधी तयार झाली, कधी तुम्ही बनवलेली आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. चेक करून घ्यायचं. फॅमिली रिलेशनशिप तुम्ही टाकू शकता. डिटेल्स अबाउट यू मध्ये जाऊन नाव वगैरे, लिंक हे तुमच्याबद्दल माहिती. आता हे जी बायो आहे, हा बायो आपल्या मेन जो प्रोफाईल आहे, मेन प्रोफाईलच्या खाली दिसतो. सो त्यामुळे हा बायो जो आहे व्यवस्थित लिहायचा आहे. इथे तुम्ही तुमची व्हॉट्सअप लिंक टाकू शकता, लिंक ट्री टाकू शकता, तुम्ही काय करता ते टाकायचं आहे. ओके. ऍड नेम प्रोनाउन्सिएशन म्हणजे इथे तुम्ही ही, शी, हर किंवा हे असं टाकू शकता. ओके. त्यानंतर तुम्ही यामध्ये तुमचं निक नेम टाकू शकता किंवा फेवरेट कोड टाकू शकता तुमची. ओके. सो लाईफ इव्हेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी ऍड करायच्या आहेत. ही सगळ्या गोष्टी झाल्यावर तुम्हाला मेन गोष्ट असते की आपल्या जो फेसबुक पेज आहे, फेसबुक जो प्रोफाईल आहे, त्याला आपल्याला इथे कव्हर टाकायचं असतं. हे जे कव्हर आहे, हे कव्हर गरजेचं आहे. एडिट कव्हरवर क्लिक करायचं आणि हे जे बॅनर आहे ते बनवून द्यायचं. हे बॅनर आपल्याला कॅनव्हामध्ये जाऊन फेसबुक बॅनर क्लिक करायचं आणि बॅनरचे तुम्हाला टेम्पलेट्स भेटतील भरपूर सारे. त्यातलं एखादं सिलेक्ट करायचं, तुमचं नाव वगैरे टाकून कलर थीम जी असेल तुमची, फोटोमध्ये जे कलर असतील शक्यतो त्याच कलरला मॅचिंग असे कलरने बॅनर बनवायचा आणि तो बॅनर टाकून द्यायचा. त्यानंतर बॅनर टाकल्यावर प्रोफाईल फोटो मस्ट बी प्रोफेशनल. हा प्रोफेशनलच असला पाहिजे, कारण हा जर प्रोफेशनल नसेल तर तुमचं प्रोफाईल हे फेक वाटू शकतं. सो त्यासाठी तुम्हाला प्रोफाईल जो आहे प्रोफेशनलच असला पाहिजे. फोटो, रिंग वगैरे असली पाहिजे, ते इथे तुम्हाला लावायचा आहे. साडीमध्ये वगैरे तुम्ही लावू शकतात. प्रॉपर साडी घातलेली असेल, प्रॉपर ड्रेस घातला असेल किंवा प्रॉपर तुमचं जे काही असेल, प्रॉपर ड्रेसिंग करूनच तुम्ही फोटो काढायचा आणि तो प्रोफाईलला लावायचा. कुठलाही असा गार्डनला फिरायला गेलेले असेल, फुल साईज फोटो लावायचा नाही. फक्त तुम्ही शोल्डर पर्यंतच जो फोटो आहे पासपोर्ट साईज, तो फोटो लावायचा आहे. क्लिअर कट तुमचा चेहरा दिसला पाहिजे, छोटीशी स्माइल असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही ॲरोगंट नाही दिसले पाहिजे, इगोइस्ट नाही दिसले पाहिजे. ओके. सिम्पल स्माइल ठेवायची आहे. त्यानंतर क्लिअर कट फेस. हेडशॉट म्हणजे काय, तर फक्त समोर, डायरेक्ट समोरूनच फोटो पाहिजे. तिरपा तारपा, वर खाली वगैरे, मागे पुढे असा बघताना नाही पाहिजे. ओके. यामध्ये आता समजा ज्यांना आपला चेहरा न दाखवता हे काम करायचं आहे, ते लोक मास्क घालून सुद्धा फोटो काढून लावू शकतात. ओके. सो असंही तुम्ही वर्क करू शकता. सेकंड थिंग, आता तुमचा झाला मेन बॅनर झालं. बॅनर नंतर प्रोफाईल पिक्चर झाला, तुमचं अबाउटमध्ये लिहून झालं. त्यानंतर तुमचे जे रील्स वगैरे आपण टाकतो ते रील्स वगैरे इथे टाकायचे. ओके. त्यानंतर तुम्हाला फोटो अल्बम वगैरे सगळं इथे तुम्ही टाकलेलं असतं, व्हिडिओ वगैरे टाकलेले असतात, सगळ्या गोष्टी असतात. ग्रुप्स तुमचे कोणते असतात, इव्हेंट, फ्रेंड्स, सगळ्या गोष्टी इथे दिसतात. मूवी रिसेंट वगैरे जे काही आहे हे तुमच्याबद्दल माहिती आहे, आपण इथे एडिट करू शकतो. हे सगळं तुम्ही भरू शकता. ओके. आता हे झालं तुमचं मेन प्रोफाईल बद्दल. मेन प्रोफाईल झाला. बायो गरजेचा आहे. बायोमध्ये तुम्ही टाकू शकता की तुमच्याबद्दल माहिती द्यायची आहे. ओके. आता तुम्हाला मेन गोष्ट आहे की लीड जनरेशन. लीड जनरेशनसाठी आपल्याला ग्रुप्स जॉईन करायचे असतात.
ग्रुप म्हणजे काय, तर जे ग्रुप्स आपण जिथे भरपूर लेडीज असतात, जिथे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आता ग्रुप जर तुम्हाला जायचं असेल, सर्च करायचं असेल, तर इथे सर्च बटनवर क्लिक करायचं आणि इथे तुम्ही टाकायचं आहे महिला. आता तुमचा टार्गेट कोण आहे हे पहिले बघायचं. जर तुमचा टार्गेट हा स्टुडंट्स ग्रुप असेल तर स्टुडंटचे ग्रुप जॉईन करायचे. जर तुमचा टार्गेट कोणते आहे की तुम्हाला कोणाला हे सेल करायचं आहे, कुणाला तुमच्या सोबत जॉईन करायचं, स्टार्ट करायचं आहे, तुम्ही कोणाला इझिली कन्व्हिन्स करू शकता, तो टार्गेट एक सेट करायचा सगळ्यात पहिले आणि त्यांना तुम्ही त्याप्रमाणे तो ग्रुप जॉईन करायचा आहे. स्टुडंट्ससाठी तुम्ही स्टुडंट्स ग्रुप्स असतात कॉलेजचे, युनिव्हर्सिटीचे. जसे आता मी तुम्हाला सांगते आहे की स्टुडंट्ससाठी जर करायचं असेल तर तुम्ही युनिव्हर्सिटी घेऊ शकता. आता तुम्ही समजा पुण्यात राहत असाल तर पुणे युनिव्हर्सिटी ग्रुप्सचे टाकू शकता. ते इथे तुम्हाला ग्रुप्स मिळतील. इथे पुण्यातले जितके ग्रुप्स आहेत हे सगळे मिळतात. हे ग्रुप पब्लिक असतील तर इथे तुम्हाला पब्लिक दिसतं आहे. पब्लिक असेल तर तुम्ही इथे जॉईन करायचं आणि जर ग्रुप जे आहे हे प्रायव्हेट असेल तर ते जॉईन करून अर्थ नाही, कारण तिथे तुम्ही पोस्ट वगैरे काही करू शकत नाही. ओके, सो हे जे आहे हे आहे पब्लिक ग्रुप. इथे तुम्हाला यूथ स्टुडंट्स यांना आपण करू शकतो. असे क्वेश्चन्स वगैरे काही येतात, सो ते तुम्ही टाकू शकता. सो इथे तुम्ही ह्या गोष्टी असे ग्रुप्स जॉईन करायचे आहेत. रोज तुम्ही 5 ग्रुप जॉईन करायचे. टार्गेट फक्त फिक्स ठेवा, कारण त्याच दिशेने तुम्ही वर्क जर केलं तरच तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही युथलाही टार्गेट केलं, महिलांनाही टार्गेट केला, हाऊसवाईफला किंवा वर्करलाही टार्गेट केलं तर तुमचं मिक्सअप होईल. सगळ्या गोष्टी तुमची तयारी जी आहे त्या दृष्टीने असते. आपण बोलायचं काय आहे, महिलांशी बोलणं वेगळं असतं, स्टुडंट्सशी बोलणं वेगळं असतं, वर्करशी बोलणं वेगळं असतं. सो त्याप्रमाणे आपल्याला वर्क करायचं आहे. एकच टार्गेट ठेवा, त्या हिशोबाने तुम्ही ग्रुप जॉईन करायचे. सो असे 5 ग्रुप डेली जॉईन करायचे आहे. त्यानंतर हे झाले समजा स्टुडंट्ससाठी अजून एक ग्रुप सांगते की जिमचे ग्रुप असतात. जिमचे ग्रुप्स असतात. सो जिम ग्रुप तुम्ही जॉईन करू शकतात. जिम फिटनेसचे ग्रुप्स असतात ते जॉईन करायचे. त्याच्यामध्येही आपल्याला युथला टार्गेट करता येतं, स्टुडंट्सला टार्गेट करता येतं. सो असे तुम्ही ग्रुप्स जॉईन करू शकता. ओके, सो सेकंड जे असतं की महिला, लेडीज, हाऊसवाईफ यांच्यासाठी तुम्ही महिला ग्रुप्स असतात काही. आता तुम्ही तुमच्या सिटी लोकल महिला असतील, लोकल तुमच्या आजूबाजूच्या, त्यांना टार्गेट करायचं असेल. समजा तुम्ही असाल मुंबईच्या, तर मुंबई वुमन ग्रुप टाकू शकता. मुंबई वुमन ग्रुप टाकल्यावर तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स मिळतील की जे तुम्ही जॉईन करू शकतात. जे पब्लिक आहेत तेच करायचे आहे. जे प्रायव्हेट ग्रुप्स असतात ते तर जॉईन करायचे नाही. पब्लिक इथे दिसतंय हे पब्लिक लिहिलेलं, सो ते पब्लिक ग्रुप जॉईन करायचे आहे. ओके, सो आफ्टर दॅट प्रायव्हेट हे असे लिहिलेले असतात. सो हे प्रायव्हेट ग्रुप जॉईन करून उपयोग नाही, कारण त्यात तुम्ही पोस्ट करू शकत नाही. ओके, आफ्टर दॅट याच्यात तुम्हाला भरपूर महिला उद्योजक म्हणून आहेत, हे पहा असे ग्रुप्स मिळतात. युवा उद्योजिका, महिला उद्योजिका, असे भरपूर प्रकारचे ग्रुप्स आहेत, ते तुम्ही जॉईन करू शकता. जे पब्लिक आहे यामध्ये पोस्ट करून तुम्ही छान प्रकारे लीड जनरेशन करू शकता, जर तुमची टार्गेट हाऊसवाईफ आणि वुमन आहेत तर. सो या ग्रुपमध्ये तुम्ही करू शकता. मी तुम्हाला ग्रुपचे नावं सुद्धा दिलेली आहेत. हे ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. इथे तुम्ही डेली पोस्ट करू शकता. डेली 5च ग्रुपमध्ये पोस्ट करायचं आहे. हा रूल लिहून घ्या. 5 ग्रुप जॉईन करायचे, 5 ग्रुपला पोस्ट करायचं आहे. 2 ते 3 तास थांबायचं. त्याच्यानंतर परत तुम्ही 5 ग्रुप जॉईन करू शकता, 5 ग्रुपला पोस्ट करू शकता वेगवेगळ्या. ओके, सो असं तुम्ही 2दा करा किंवा 3दा करा. टायमिंग लक्षात घ्या की लेडीज कोणत्या टाइमला फ्री असतात, ज्या टायमाला ते मोबाईल बघतात. शक्यतो दुपारच्या वेळेला फ्री असतात किंवा रात्रीच्या वेळेला किंवा सकाळी. सो तुम्ही अशा टायमालाच पोस्टिंग करायचं आहे की जेणेकरून
आता लेडीज कुठली 9ला फ्री होणार असेल तर त्याच्या अर्धा तास आधी तुमची पोस्ट गेली पाहिजे. आलं लक्षात? आता तुम्हाला पोस्टिंग कसं करायचं तेही दाखवून देते. तर समजा हा महिला गृह उद्योग आहे, सॉरी हा प्रायव्हेट ग्रुप आहे. प्रायव्हेट ग्रुप आहे, याला आपण करू शकत नाही. प्रायव्हेट ग्रुपला करायची ही एक टेक्निक आहे, मला ती पण मी सांगेल नंतर कधी. पण सध्या तुम्ही सुरुवातीला एकच करू शकता की जिथे तुम्ही फ्री आणि पब्लिक ग्रुप आहे तिथेच तुम्ही करायचं आहे. तर ही जी आहे ब्राह्मण महिला उद्योग, हा जो आहे याच्यात 11K मेंबर्स आहेत, म्हणजे 11,000 मेंबर आहेत. 11,000 मेंबर पर्यंत डायरेक्ट तुम्ही एका पोस्टने जाऊ शकता. सो पोस्ट अशी असली पाहिजे की जी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, वाचता क्षणी त्याच्यावर कमेंट आली पाहिजे आणि ती पोस्ट जी आहे आकर्षक असली पाहिजे. कमेंट कुठे करायची आहे? राईट समथिंग, कारण ही पब्लिक ग्रुप आहे त्यामुळे हे पब्लिक डायरेक्टली पोस्ट होतं. आता इथे तुम्ही लिहू शकता, भरपूर काही लिहू शकता. मराठीत लिहू शकता, हिंदीमध्ये लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये लिहू शकता. इथे तुम्ही लिहू शकता आता वर्क फ्रॉम होम. आता वर्क फ्रॉम होम म्हटलं की अशा भरपूर पोस्ट असतात, त्यामुळे तुम्ही इथे वेगळंही टाकू शकतात. ज्यांना व्हिडिओ बनवायची आवड आहे, मी असं जरा थोडं मी वेगळं टाकत असते, व्हिडिओ आवड आहे, फोटो काढायला आवडते, तेच काम करून पैसे कमवू शकता. ओके, तर हे जे लिहिलेलं आहे सिंपल वाटतंय, यामध्ये काही अट्रॅक्टिव्ह वाटत नाहीये. स्वतः या अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी आपल्याला काय करायचं, ते क्लिक करायचं. इथे तुम्हाला ऑप्शन्स दिसतील, बॅकग्राऊंड येईल, असा छानसा कलर्स येतात, भरपूर आपल्याला ऑप्शन भेटतात. ब्लॅक करू शकता, ब्लॅक करायचा असेल किंवा दुसरा कलर टाकायचा असेल, किंवा इथे भरपूर असे टेम्पलेट्स आहेत की आपण हे आपल्या बॅकग्राऊंडला टाकू शकतो जेणेकरून आपली पोस्ट जी आहे अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर समजा ही एक टाकली, पुढे अट्रॅक्टिव्ह वाटते की नाही? ज्यांना व्हिडिओ बनवायची आवड आहे, फोटो काढायचा आवडते, तेच काम करून पैसे कमवू शकता. फोटो राहिला, फोटो काढायला आवडते, तेच काम करून पैसे कमवू शकता. सो आता हे तुम्ही इथे लिहिलेलं आहे. हे लिहिल्यानंतर ही पोस्ट करायची असेल तर तुम्ही इथे लिहू शकता, डायरेक्ट पोस्ट करू शकता. डायरेक्ट पोस्ट केल्यावर ही जी पोस्ट आहे तुमच्या नावाने त्या ग्रुपमध्ये शेअर केली जाईल. आता इथे मी टॉप कॉन्ट्रीब्युटर आहे या ग्रुपची. टॉप कॉन्ट्रीब्युटर होणंही गरजेचं आहे जर तुमची पोस्ट सगळ्यात स्टार्टिंगला दिसायला पाहिजे. हा ग्रुप ओपन केल्यावर सगळ्यात पहिली तुमचीच पोस्ट दिसली पाहिजे, त्यासाठी तुम्ही टॉप कॉन्ट्रीब्युटर होणं गरजेचं आहे. टॉप कॉन्ट्रीब्युटर म्हणजे 10% जे कॉन्ट्रीब्युटर्स असतात त्यामध्ये मी एक आहे, जे सगळ्यात जास्त इथे वर्क केलेलं आहे ह्या ग्रुपमध्ये. सो आता ही मी पोस्ट केली आहे. पोस्ट केल्यावर आपल्याला पहिले लाईक करायचं आहे. लाईक करू शकता, काहीही तुम्ही लाईक करू शकता. ओके, नंतर कमेंट करायची आहे. कमेंटमध्ये काय असतं की याला आपण म्हणतो कॉल टू ॲक्शन, म्हणजे CTA. समोरच्या व्यक्तीनेही आपल्याला कमेंट केली पाहिजे, कॉल टू ॲक्शन दिला पाहिजे. त्यासाठी आपण इथे लिहू शकतो येस लीगल वर्क. अशी एक मी कमेंट करून दिलेली आहे. ओके, यामध्ये अजून एक लिहू शकतो. मी 1-2-3 कमेंट करून देत असते. वर्क फॉर हाऊस वाईफ, स्टुडंट्स, डिटेल्स साठी मला व्हॉट्सअपला
मेसेज करा. इथे मी व्हॉट्सअपची लिंक पण टाकू शकते किंवा डायरेक्टली मी इथे माझा व्हॉट्सअप नंबर पण शेअर करू शकते. आता ज्यांना सवय नसेल, जे नवीन असतील, त्यांनी व्हॉट्सअप लिंक नाही टाकली तरी चालेल, डायरेक्ट व्हॉट्सअप नंबर टाकला तरी चालेल, कारण लोक डायरेक्ट व्हॉट्सअपवरच तुम्हाला मेसेज करतील. इथे रिप्लाय केल्यावर जेही कमेंट येतील त्या कमेंटला रिप्लाय करायचं आहे की मला व्हॉट्सअपला मेसेज करा, असं कमेंट करायचा, व्हॉट्सअप नंबर द्यायचा आपला. त्याच्यानंतर आता तुम्हाला इथे लाईक कमेंट सगळ्या गोष्टी येत राहतील. तर ही लाईक कमेंट झाल्यावर आता आपण काय करायचं की अशाच प्रकारे तुम्ही 5 ग्रुपमध्ये सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी त्यावेळेस पोस्टिंग करायचं आहे. ओके, वेगवेगळ्या 5 ग्रुपमध्ये. आता ही जी आहे माझ्या फीडवर दिसेल की मी या ग्रुपमध्ये पोस्ट केलेली आहे. ओके, दुसरी मेन गोष्ट आहे की आपल्या फेसबुकच्या प्रोफाईलला इथे स्टोरीज टाकणं गरजेचं आहे. नेहमी तुम्ही स्टोरीज टाकायची आहे. स्टोरी दिवसातनं 6 वेळा टाकायची आहे. आता तुमचं जे इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, जर ते दोन्ही अटॅच असेल तर तुम्ही इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली ती आपोआप फेसबुकला येऊन जाते. म्हणजे तुम्हाला डबल काम करायची गरज नाही. फेसबुकला वेगळी आणि इंस्टाग्रामला वेगळी. तुम्ही एका याच्यावर कुठल्याही याच्यावर स्टोरी टाका, ती दुसऱ्या याच्यावर येऊन जाईल. ओके, अटॅच करू शकतो आपण. तेही तुम्हाला मी सांगून देईन दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहेच ते कसं अटॅच करायचं. सिंपल गोष्ट आहे. 5 ग्रुप करायचे आहे. 5 ग्रुपमध्ये तुम्हाला 5 वेळेस पोस्टिंग करायची आहे, दिवसातनं 3 वेळेस. ओके, अशा प्रकारे तुम्ही पोस्टिंग करू शकता. आता मी काय पोस्टिंग केलेली आहे जर तुम्हाला बघायचे असेल तर मी तुम्हाला तेही दाखवून देते की मी कशा प्रकारे पोस्टिंग केलेल्या आहे. तर हे जे आहे माझे पोस्टिंगचे इथे मी दिसतात. भरपूर ग्रुप्समध्ये मी माझे काही स्वतःबद्दलही माहिती देते. फ्रेंड सर्कल असतात, माझे रील्स वगैरे असतात, तेही आपण इथे बघू शकतो. आता हे मी जे केलेले आहे अशी मी पोस्टिंग ही स्वतःच्या फीड सुद्धा करू शकते. म्हणजे स्वतःच्या प्रोफाईलवर सुद्धा आपण पोस्टिंग करायची आहे, म्हणजे जेणेकरून आपले फॉलोअर्स वगैरे वाढतच राहतात. ओके, सो अशा प्रकारे थोडी माहिती वगैरे मी देत राहते. माझ्या फीडवर, माझ्या प्रोफाईलवर सुद्धा मी पोस्टिंग करत असते. जे मी ग्रुपमध्ये पोस्टिंग केलेले आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे मला. आता हे समजा पोस्टर वगैरे टाकले, माहिती टाकली आहे, सगळ्या गोष्टी असं टाकत राहायचं जेणेकरून आपला प्रोफाईल जो आहे आकर्षक वाटेल आणि फॉलोअर्स आपोआप वाढत जातील. ओके, अशा गोष्टी टाकत राहायच्या नेहमी. हे मी इंस्टाग्रामवर टाकते. इंस्टाग्राम अटॅच आहे फेसबुकला, त्यामुळे इथे मला डबल टाकायची गरज नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची की फेसबुकचे आणि इंस्टाग्रामचे म्युझिक वेगवेगळे आहेत, त्यामुळे इंस्टाग्रामचे म्युझिक फेसबुकवर कधी कधी बॅन होऊन जातात, तुमची पोस्ट रिमूव्ह होऊन जाते. सो शक्यतो रील्स वगैरे डायरेक्ट टाकू नका, फक्त स्टोरीज तुम्ही टाकू शकता. ओके, पोस्ट वगैरे शक्यतो कमी टाकायची. जर काही तुम्हाला रेस्ट्रिक्शन्स वगैरे आलं त्याबद्दलही तुम्हाला फेसबुकचं मी सांगेलच की रेस्ट्रिक्शन्स कसे येतात, त्याच्यावर आपण सोल्युशन काय करू शकतो, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सो या चॅनलमध्ये भरपूर अशी व्हिडिओ आहे तिथे सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही सगळे व्हिडिओ बघा. रेस्ट्रिक्शन्स बद्दलही माहिती दिलेली आहे फेसबुकची. सो आता तुम्हाला यामध्ये मी प्रोफाईलचंही सांगितलंय आणि लीड जनरेशन कशी करायची आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. सो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून भरपूर माहिती देणार आहे की लीड जनरेशनच्या अजून भरपूर टेक्निक्स आहेत. सो त्या टेक्निक्स कोणत्या आहेत, त्या तुम्ही कशा प्रकारे करू शकता. तर लीड जनरेशन करून तुम्हाला भरपूर फायदा होईल. लीड जनरेशन हे डेली होतच राहिलं पाहिजे. जर ते थांबलं तर तुमची सेल पण थांबून जाईल, तुमचं इन्कम पण थांबून जाईल. सो डेली तुम्हाला 30 ते 40 लीड ह्या आल्याच पाहिजे फेसबुकवरून. त्यासाठी कंटिन्यू तुम्हाला 1 महिना पोस्टिंग करणं गरजेचं आहे. सो स्टेप बाय स्टेप जा, म्हणजे तुम्हाला तुमची ग्रोथ चांगली मिळेल, डेली इन्कम मिळेल. डेली इन्कम जर हवं असेल तर 1 महिना तुम्हाला ही मेहनत करावीच लागेल. प्रोफाईल बिल्ड करा, फोटो छान टाका, बॅनर बनवा, बायो बनवा, डेली पोस्टिंग करा, स्टोरी स्टेटस लावा. एवढ्या गोष्टी सुरुवातीला करायच्या आहे.
ग्रुप 5 जॉईन करायचे आहे. वेगवेगळे जे तुमचं टार्गेट ऑडियन्स आहे त्यानुसार तुम्ही ग्रुप जॉईन करायचे आणि प्रत्येक 5 ग्रुपला दिवसातनं 3 वेळेस म्हणजे 15 ग्रुप होऊन जातात. 3 वेळेस तुम्ही पोस्टिंग करू शकता. वेगवेगळी पोस्ट करायची, एकच पोस्ट सगळ्या ग्रुपला पोस्ट करायची नाही, रेस्ट्रिक्शन्स येतं. सो वेगवेगळी पोस्ट तुम्ही तिथे करू शकता. जर तुम्हाला माहीत नसेल काय पोस्ट करायचं आहे तर भरपूर अशा ॲफिलिएट मेंबर्स आहेत, आपल्या कंपनीच्या आहेत, भरपूर इंडियाच्या आहेत की ज्या पोस्ट करता आहेत ऑलरेडी त्या ग्रुपमध्ये. त्यांचं तुम्ही कॉपी करू शकता, त्यांचं सॅम्पल आपण घेऊ शकतो, तसं तुम्ही कॉपी करून पेस्ट करू शकता. फक्त तुमचा नंबर टाकायचा आहे. ओके, त्यांचं नाव असेल नाव चेंज करून तुमचं नाव टाकायचं आहे. सो इझी वर्क आहे, फक्त थोडंसं डोकं लावायचं, थोडंसं डोकं लावून आपल्याला काम करायचं आहे. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा. कुठलीही माहिती हवी असेल तर मला डायरेक्ट व्हॉट्सअपवर मेसेज करा. तुम्हाला सगळी माहिती मी देईन आणि तुम्हाला पूर्ण गायडन्स देईन. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.